सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इयत्ता 12वीच्या केमिस्ट्री सेकंडमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. तर त्यापूर्वी आपल्याला हायड्रोकार्बन हा टॉपिक इयत्ता 11वी मध्ये झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की हायड्रोकार्बन अल्केन आहेत, अल्किन आहेत, अल्काइन्स आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस तयार होतो त्याला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. मग आता पहा, टॉपिकची सुरुवात टॉपिकमध्ये पहिला पॉइंट जो दिलेला आहे तो दिला आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. परंतु त्या अगोदर आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे. मग काय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह व्हेन hydrogen atoms of hydrocarbons are replaced by halogen. ज्यावेळेस हायड्रोकार्बनचा हायड्रोजन ॲटम आपण हॅलोजनने रिप्लेस करू त्यावेळी जे कंपाऊंड तयार होतात त्या कंपाऊंडला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. मग हायड्रोकार्बन्स एकच आहे का? नाही. हायड्रोकार्बन्स मध्ये अल्केन आहे, अल्किन्स आहे, अल्काइन्स आहे आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. तर म्हणून पहिलं जे क्लासिफिकेशन आपल्याला टेक्स्टबुक मध्ये जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. याचा अर्थ असा की डेरिव्हेटिव्ह तयार करण्यासाठी हायड्रोकार्बन तुम्ही कुठल्या प्रकारचा वापरलेला आहे. जर तुम्ही अल्केन वापरला तर त्याला हॅलो अल्केन्स असं म्हणतात, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. जर तुम्ही अल्किन्स वापरला म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर त्याला हॅलो अल्किन्स असं म्हणतात. अल्काइन्सचा डेरिव्हेटिव्ह जर तयार केला तर त्याला हॅलो अल्काइन्स असं म्हणतात, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आणि अरोमॅटिक कंपाऊंड जर वापरले बेन्झीन सारखे तर त्याला आपण हॅलो अरेन्स असं म्हणतो. मग आता उदाहरणार्थ आपण पहिला जर घेतला हॅलो अल्केन्स. मग हॅलो अल्केन्स म्हणजे काय की अल्केनचा हायड्रोजन जर आपण हॅलोजनने रिप्लेस केला तर जो डेरिव्हेटिव्ह तयार होतो त्याला आपण हॅलो अल्केन्स असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे हॅलोजन्स फ्लोरीन आहेत, ब्रोमिन आहेत, आयोडीन आहेत, क्लोरीन आहेत. उदाहरण जर आपण घेतलं मिथेन CH4 अल्केन आहे, त्याचा जर आपण एक हायड्रोजन काढला आणि तिथं जर आपण त्या ठिकाणी जर आपण हॅलोजन रिप्लेस केला तर तो जो कंपाऊंड तयार होईल त्याला आपण हॅलो अल्केन्स असं नाव देऊ. उदाहरणार्थ CH4 घेतला, त्याच्यातला हायड्रोजन काढला, त्या ठिकाणी आपण जर क्लोरीन सबस्टिट्यूट केला किंवा रिप्लेस केला तर कंपाऊंड जो तयार होईल तो होईल CH3Cl. त्याला आपण मिथाइल क्लोराईड असं म्हणतो. त्या पद्धतीने पुढं हॅलो अल्किन्स. हॅलो अल्किन्स म्हणजे काय की अल्किनचा हायड्रोजन जर आपण हॅलोजनने रिप्लेस केला तर जो कंपाऊंड तयार होतो त्याला आपण हॅलो अल्किन्स असं म्हणतो. हॅलो अल्काइन्स, अल्काइन्स घेतलं, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचे कंपाऊंड अल्काइन्स आहे, त्याच्यातला जर आपण हायड्रोजन हॅलोजनने जर रिप्लेस केला तर त्याला आपण हॅलो अल्काइन्स असं म्हणतो. आणि शेवट हॅलो अरेन्स. अरेन्स याचा अर्थ असा होतो अरोमॅटिक कंपाऊंड्स बेन्झीन सारखे. मग अशा अरोमॅटिक कंपाऊंडचं जर आपण हॅलोजनने रिप्लेस केला तर जे कंपाऊंड तयार होतात त्याला हॅलो अरेन्स असं म्हणलं जातं. मग आता आपल्याला जो या टॉपिकमध्ये दोन कंपाऊंडचा स्टडी आहे, सगळ्याच कंपाऊंडचा स्टडी नाही, त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट जे करायचं ते आहे हॅलो अल्केन्स, अल्केन आणि हॅलो अरेन्स. त्यानंतर पुढचा जो पॉइंट दिलेला आहे क्लासिफिकेशनचा, पहा आता इथं एक्झाम्पल दिलेलं हॅलो अल्केन CH3CH2X. म्हणजे या ठिकाणी जो अल्किन होता तो होता इथेन. इथेनचा फॉर्म्युला आहे CH3CH3. मग त्या CH3 मधला एक हायड्रोजन हॅलोजनने रिप्लेस केला, म्हणजे हायड्रोजन काढला आणि त्या ठिकाणी हॅलोजन आला, म्हणून तो झाला हॅलो अल्केन. त्यानंतर पुढचं जर आपण एक्झाम्पल घेतले, काउन्स सांगितले त्यांनी हॅलो अल्किन. अल्किन CH2 डबल बॉन्ड CH2 होता इथिन, तर त्या इथिनचा एक हायड्रोजन
रिप्लेस केलं हॅलोजनने, तयार झालं हॅलो अल्कीन. त्याच पद्धतीने हॅलो अल्काईन, HC ट्रिपल बॉन्ड CH होता, ॲसिटायलिन त्याला असं म्हणतात. अल्काईन आहे ते. त्या अल्काईनचा एक हायड्रोजन रिप्लेस केल्यानंतर तिथं X आला, म्हणून त्याला म्हणतात हॅलो अल्काईन्स. त्यानंतर शेवटचा जो आणि महत्वाचा कंपाऊंड आहे त्याला आपण हॅलो हॅरेन्स म्हणतात. अरोमॅटिक रिंग आहे, बेन्झिन आहे. बेन्झिनचा एक हायड्रोजन रिप्लेस केलेला आहे आणि त्या ठिकाणी हॅलोजन आहे, म्हणून अशा कंपाऊंडला आपण हॅलो हॅरेन्स असं म्हणतो. हे झालं पहिलं क्लासिफिकेशन. पुन्हा एकदा सांगतो, आज म्हणजे आपण सुरुवात जी केली ती डेफिनेशनची. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर काय डेफिनेशन आहे की हायड्रोजन ॲटम ऑफ हायड्रोकार्बन्स आर रिप्लेस बाय हॅलोजन. दुसरा जो पॉइंट होता तो क्लासिफिकेशनचा. पहिलं जे क्लासिफिकेशन जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे कार्बन हायड्रोकार्बनचं स्केलेटन काय वापरलेलं आहे, हायड्रोकार्बन कुठला वापरलेला आहे. जर तुम्ही अल्केन वापरलं तर हॅलो अल्किन तयार होईल. अल्किन जर वापरला तर त्याला आपण हॅलो अल्किन असं म्हणतो. अल्काईन जर वापरलं तर त्याला आपण हॅलो अल्काईन असं म्हणतो. आणि अरोमॅटिक जर कंपाऊंड वापरला, बेन्झिन जर वापरला तर त्याला आपण हॅलो हॅरेन्स असं म्हणतो. त्यानंतर दुसरं जे क्लासिफिकेशन जे दिलेलं आहे ते आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून त्या ठिकाणी जे हॅलोजन आलेले आहे ते किती आहे. जर तुम्ही एकच हायड्रोजन काढला आणि एक हॅलोजन जर टाकला, रिप्लेस केला, तो जो डेरिव्हेटिव्ह तयार होतो त्याला म्हणतात मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतात त्याला? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. उदाहरणार्थ इथिन घेतलेला आहे, CH3CH2, त्या इथिन मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि एकच हॅलोजन आहे, म्हणून त्याला म्हणतात मोनो हॅलोजन. दुसरं जर आपण स्ट्रक्चर जर बघितलं, त्यामध्ये बेन्झिनला X अटॅच आहे, म्हणजे बेन्झिनचा एक हायड्रोजन रिप्लेस केला एका हॅलोजनने, म्हणून तो डेरिव्हेटिव्ह तयार झाला. त्या डेरिव्हेटिव्हला आपण म्हणतो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह और मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. परत पहा, दुसरं क्लासिफिकेशन जे आहे ते आहे नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम किती आहे? एक असेल तर मोनो हॅलोजन कंपाऊंड असं म्हणतात. त्यानंतर दुसरा जो आहे त्याला म्हणतात डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डाय हॅलोजन म्हणजे काय? दोन हायड्रोजन रिप्लेस केले दोन हॅलोजनने, असे जे कंपाऊंड तयार होतात त्याला आपण डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दोन हॅलोजन दिसत आहेत. पहिले जर आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर एकाच कार्बनवर दोन हॅलोजन आहे. म्हणजे त्या तो जो अल्किन आहे त्या अल्किनचे दोन हायड्रोजन काढले आणि त्या ठिकाणी दोन हॅलोजन रिप्लेस केले. परंतु रिप्लेस करताना जर आपण बघितलं तर एकाच कार्बनवर दोन हॅलोजन आहे. हा जो टाईप आहे डाय हॅलोजनचा त्याला म्हणतात जेमिनल डायहॅलाइड्स. हे आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाही, परंतु डायहॅलोजनचे पण प्रकार पडतात. डायहॅलोजनचे प्रकार कशावर पडतात की जो दोन हॅलोजन जे आहेत ते कसे आहेत. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये जर आपण निरीक्षण जर केलं तर एकाच कार्बनवर दोन हॅलोजन आहे. हा जो प्रकार याला म्हणतात जेमिनल डायहॅलाइड्स. दुसरं जर आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर त्या दोन वेगवेगळ्या कार्बनवर दोन हॅलोजन ॲटम्स आहे, शेजारी शेजाऱ्याला आहे, ऍडजस्टंट आहे, अशा डेरिव्हेटिव्हला म्हणतात व्हेसिनल डायहॅलाइड्स. हे दोन शब्द आहेत, लक्षात ठेवा, जेमिनल डायहॅलाइड्स आणि व्हेसिनल डायहॅलाइड्स. तर हा झाला दुसरा प्रकार. दोन हॅलोजन जर असेल तर त्याला डायहॅलोजन म्हणतात. ते दोन हॅलोजन एका कार्बनवर असतील व दोन वेगवेगळ्या कार्बनवर असतील. इकडे या ठिकाणी जर आपण तिसरं जर स्ट्रक्चर जर बघितलं तर बेन्झिनला दोन हॅलोजन अटॅच आहे वेगवेगळे कार्बनवर, तो पण डायहॅलोजनचा डेरिव्हेटिव्ह झाला. त्यानंतर तिसरा जो टाईप दिलेला आहे तो आहे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ट्राय हॅलोजन म्हणजे काय की हायड्रोकार्बनचे तीन हॅलोजनने रिप्लेस केले, त्यावेळी जो डेरिव्हेटिव्ह तयार होतो त्या डेरिव्हेटिव्हला म्हणतात ट्राय हॅलोजन कंपाऊंड्स. आता पहा, स्ट्रक्चर आपल्या समोर आहे. तीन कार्बनवर हॅलोजन्स, तीन कार्बनचे हायड्रोजन काढलेले आहेत आणि त्या ठिकाणी तीन हॅलोजन रिप्लेस केलेले आहे, म्हणून हा जो डेरिव्हेटिव्ह तयार होतो या डेरिव्हेटिव्हला ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. दुसरं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर बेन्झिनला तीन हॅलोजन्स आहे, तो पण ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे.
याचं जर उदाहरण द्यायचं ठरलं ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं, तर क्लोरोफॉर्म आहे. हे सॉल्व्हंट म्हणून त्याचा उपयोग होतो रिएक्शन मध्ये, किंवा आयोडोफॉर्म आहे CHI3 आयोडोफॉर्म, हा ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे जे अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं. तर अशा पद्धतीने दुसरं जर आपण क्लासिफिकेशन पुन्हा एकदा जर बघितलं, तर हे क्लासिफिकेशन जे केलेलं आहे ते आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. किती आहे? 1 असेल तर मोनोहॅलोजन, 2 असेल तर डायहॅलोजन, 3 असेल तर ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर पुढे पहा, पुढे परत त्यांनी मोनो हॅलोजन, आता आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो फक्त मोनो हॅलोजनचाच करायचा आहे टॉपिक मध्ये, म्हणून आपल्याला मोनो हॅलोजनला जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यांनी काय सांगितलंय की मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आर फर्दर क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम अँड टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. मोनो हॅलोजन म्हणजे हॅलोजन एकच आहे, त्या हॅलोजनची, तो जो हॅलोजन आहे तो त्या कार्बनला कशा प्रकारे अटॅच आहे त्यावरून एक पहिलं क्लासिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरं जे क्लासिफिकेशन त्यांनी सांगितलेले ते सांगितलेलं आहे हायब्रिडायझेशन वरून त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे. हायब्रिडायझेशन जो कार्बन आहे त्या कार्बनला जो हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनचं स्केलेटन का हायब्रिडायझेशन काय आहे पहा. आता इथे जो शब्द आलेला आहे तो आहे अल्किल हॅलाइड्स ऑर हॅलो अल्केन्स. म्हणजे अल्केनचा जर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर तयार केला तर त्याला शब्द आहे अल्किल हॅलाइड्स. अल्केनचा फॉर्म्युला आहे RH, जनरल फॉर्म्युला आहे RH, त्याचा H गेला, X आला, अल्किल हॅलाइड तयार झालं. अल्किल हॅलाइडचा फॉर्म्युला होतो RX. आता आपल्याला याचा सगळ्यात जास्त स्टडी त्या ठिकाणी करायचा आहे. आता पुढे त्यांनी म्हणलेले की अल्किल हॅलाइडचं जे क्लासिफिकेशन आहे ते परत होतं. मग त्यामध्ये पहिलं जे क्लासिफिकेशन जे दिलेलं आहे अल्किल हॅलाइडचं म्हणजे हॅलो अल्केनचं, ते आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. जो हॅलोजन ॲटम ज्या अल्केन मधल्या ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन प्रायमरी आहे का, तो कार्बन सेकंडरी आहे का, तो कार्बन टर्शियरी आहे. त्यांनी सांगितलंय की 11वी मध्ये आपण हायड्रोकार्बन टॉपिक मध्ये प्रायमरी कार्बन कशाला म्हणतात, सेकंडरी कार्बन कशाला म्हणतात, टर्शियरी कार्बन कशाला म्हणतात हे आपण शिकलेलो आहोत, लर्न केलेलं आहे. मग आता पुढे जर आपण क्लासिफिकेशन जर बघितलं, पहा या ठिकाणी हा पहिलं जर स्ट्रक्चर आपण जर बघितलं, आता प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणजे काय की ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो इतर एकच कार्बनला जर अटॅच असेल, एकच कार्बनला जर तो बाउंडेड असेल तर त्याला प्रायमरी अल्किल हॅलाइड असं म्हणतात. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये CH2X म्हणजे CH2 च्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, तो कार्बन या बाजूला एकच कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा जो टाइप आहे त्याला आपण म्हणतो प्रायमरी अल्किल हॅलाइड. हे समजणं खूप महत्वाचं आहे कारण पुढे रिएक्शन मध्ये याच पद्धतीने आपल्याला प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल आणि टर्शियरी अल्किल हॅलाइडच्या रिएक्शन्स येतात. मग आपण प्रायमरी अल्किल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला जर बघितला दिलेला आहे तो RCH2X. त्यानंतर दुसरं सेकंडरी हॅलाइड्स, सेकंडरी अल्किल हॅलाइड्स. मग सेकंडरी अल्किल हॅलाइड्स म्हणजे काय की ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन इतर दोन कार्बनला अटॅच आहे. स्ट्रक्चर जर बघितलं तर मधला जो कार्बन आहे त्याला हॅलोजन अटॅच आहे, तो कार्बन त्याच्या दोन बाजूला दोन कार्बन आहेत त्याला अटॅच आहे, म्हणून हे जे स्ट्रक्चर झालं त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सेकंडरी हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड. पुढे टर्शियरी, टर्शियरी अल्किल हॅलाइड म्हणजे काय, ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन इतर 3 कार्बनला अटॅच आहे, असं जे स्ट्रक्चर होतं त्या स्ट्रक्चरला आपण टर्शियरी अल्किल हॅलाइड असं म्हणतो.
समजलं? पुन्हा एकदा सांगतो की मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह त्यालाच दुसरं नाव आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. त्यालाच अल्किल हलाइड असं म्हणतात आणि आपल्याला अल्किल हलाइडचाच या टॉपिकमध्ये स्टडी करायचा आहे. मग त्यांनी अल्किल हलाइडचं क्लासिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे. त्याचेही 2 टाइप आहे. त्यामध्ये पहिला जो टाइप जो दिलेला आहे तो कार्बन कसा आहे? ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन कसा आहे? तो प्रायमरी आहे, तो सेकंडरी आहे का तो टर्शियरी आहे? तो जर हॅलोजन जर प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर तो त्याला प्रायमरी अल्किल हलाइड म्हणतात. तो जर सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तर त्याला सेकंडरी हलाइड असं म्हणतात. आणि तो जर टर्शियरी कार्बनला अटॅच असेल तर त्याला टर्शियरी हलाइड्स असं म्हणतात. मग आता आपण जर 3 स्ट्रक्चर जर बघितली तर त्या 3 स्ट्रक्चरमध्ये आपल्या लक्षात येईल CH2X असेल तर तो प्रायमरी, CHX असेल तर तो सेकंडरी आणि CX सिंगल C आणि त्याला इतर 3 कार्बन जर असेल तर आपण त्याला टर्शियरी अल्किल हलाइड असं म्हणतो. म्हणजे आपल्याला जर एक्झाम्पल जर दिले तर त्या एक्झाम्पल मध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्किल हलाइड ओळखता आला पाहिजे. या पद्धतीने आपण तो ओळखू शकतो की प्रायमरी कसा, सेकंडरी कसा आणि टर्शियरी कसा. हे झालं पहिलं क्लासिफिकेशन. आता दुसरं जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे तर ते दिलेलं आहे हायब्रिडायझेशन वरून. त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की 2 प्रकारे क्लासिफिकेशन होतं. पहिला प्रकार कार्बनचा टाइप काय? कार्बन प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे? आणि आता दुसरा जो प्रकार आपल्याला बघायचा आहे अल्किल हलाइडच्या क्लासिफिकेशनचा, हॅलो अल्केनच्या क्लासिफिकेशनचा, तो म्हणजे हायब्रिडायझेशन वरून. ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? पहिलं जे नाव दिसतंय आपल्या समोर पुस्तकामध्ये त्याला म्हणतात अलायलिक हलाइड्स. तर त्या अगोदर तुम्हाला कार्बन अलायलिक कार्बन काय कशाला म्हणतात ते समजलं पाहिजे. त्या नावावरून अलायलिक हलाइड्स असं म्हणलेलं आहे. मग अलायलिक कार्बन म्हणजे काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर जो कार्बन येतो त्या कार्बनला आपण अलायलिक कार्बन असं म्हणतो. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट जो कार्बन आहे त्याला आपण अलायलिक म्हणतो. मग अशा कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणतात अलायलिक हलाइड्स. खाली एक्झाम्पल जर आपण बघितलं तर CH2 डबल बॉन्ड CH आणि त्याच्या नंतरचा जो कार्बन आहे तो अलायलिक कार्बन झाला आणि त्या अलायलिक कार्बनला हॅलोजन अटॅच आहे म्हणून त्याला अलायलिक हलाइड्स असं म्हणलेलं आहे. इकडे जर आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर डबल बॉन्ड अरोमॅटिक रिंग, अरोमॅटिक नाही म्हणता येणार, रिंग दिलेली आहे, 6 मेंबर रिंग दिलेली आहे, डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्डच्या नंतरचा जो कार्बन आहे त्याला तो हॅलोजन अटॅच आहे. म्हणजे तो कार्बन या रिंग मधला तो जो कार्बन आहे तो कार्बन सुद्धा अलायलिक झाला. डबल बॉन्ड नंतर इथं आपण जर बघितलं हा डबल बॉन्ड इथं संपला. या डबल बॉन्डच्या नेक्स्ट हा जो कार्बन आहे या कार्बनला तो हॅलोजन अटॅच आहे. म्हणजे या रिंगचा हा कार्बन पण अलायलिक झाला आणि त्याला हॅलोजन अटॅच आहे म्हणून याला म्हणतात अलायलिक हलाइड्स. आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं ते म्हणजे हायब्रिडायझेशन. कारण आपण हायब्रिडायझेशन क्लासिफिकेशन करतो, कार्बनच्या नेचरवर क्लासिफिकेशन करत नाही. कार्बनच्या नेचरवरून आपण अगोदरच केलेलं आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. परंतु आता इथं हायब्रिडायझेशन जर आपण बघितलं त्या अलायलिकचं तर ते येतं sp3. म्हणजे तो जो कार्बन आहे तो आहे sp3 हायब्रिडाइज्ड. अलायलिक हलाइड्स म्हणजे अलायलिक कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो जो कार्बन आहे त्या कार्बनचं जे हायब्रिडायझेशन आहे ते आहे sp3. त्याला म्हणतात अलायलिक हलाइड्स. त्याच्यानंतर पुढे दिलेले बेन्झायलिक हलाइड्स. बेन्झायलिक अगोदर आपण बेन्झायलिक कार्बन म्हणजे काय ते समजू. बेन्झिन रिंग नंतर जो नेक्स्ट कार्बन येतो त्या कार्बनला आपण बेन्झायलिक कार्बन असं म्हणतो. आणि अशा कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणतात बेन्झायलिक हलाइड्स. आपण जर स्ट्रक्चर जर बघितलं
बेन्झीन रिंग, त्याच्या नेक्स्ट जो कार्बन आलेला आहे त्याला बेन्झाइलिक कार्बन म्हणून, आणि त्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे म्हणून हा जो प्रकार झाला याला म्हणतात बेन्झाइलिक हॅलाइड्स. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा महत्वाचा जो पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे काय, याचं हायब्रिडायझेशन काय आहे. याचंही हायब्रिडायझेशन, ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनचंही हायब्रिडायझेशन sp3 आहे. इथं बऱ्याच वेळा मुलं चूक करतात. जर बेन्झीन रिंगचा जर कार्बन असेल तर तो sp2 येतो, ते आपल्याला आहे पुढं. परंतु बेन्झीन रिंगच्या कार्बनला हॅलोजन अटॅच नाही. तो बेन्झीन रिंगच्या नेक्स्ट कार्बन जो आहे त्याला तो अटॅच आहे हॅलोजन. अशा वेळेस जे हायब्रिडायझेशन ते sp3 चे. त्यानंतर पुढचा जो प्रकार दिलेला आहे तो व्हेसिनल डायहॅलाइड्स. पुन्हा एकदा सांगतो आता, व्हेसिनल काय आहे, सॉरी विनायलिक काय आहे. विनायलिक हॅलाइड्स. विनायलिक म्हणजे काय, आता आपण अलायलिक कार्बन शिकलो. अलायलिक म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतर जो कार्बन येतो त्याला आपण अलायलिक म्हणतो. आता इथं जो शब्द आलेला आहे तो आलेला आहे विनायलिक. विनायलिक कार्बन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डचा जर कार्बन आहे त्या कार्बनला विनायलिक हॅलाइड्स असं, कार्बन आहे त्याला विनायलिक कार्बन असं म्हणतात. आणि त्या कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणतात विनायलिक हॅलाइड्स. जर आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर या स्ट्रक्चर मध्ये डायरेक्ट डबल बॉन्डच्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, म्हणजे जो कार्बन आहे डबल बॉन्डचा तो विनायलिक झाला, त्याला हॅलोजन अटॅच आहे म्हणजे तो विनायलिक हॅलाइड झाला. त्यानंतर या दुसरं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर या ठिकाणी डबल बॉन्ड रिंग मधला जो डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डच्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे म्हणून हा पण विनायलिक कार्बन या ठिकाणी झाला. आणि आता आपल्याला माहिती आहे की डबल बॉन्ड कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp2 असतं. आता या ठिकाणी हायब्रिडायझेशन बदलेल. कार्बनचं जे हायब्रिडायझेशन जे आलेलं आहे ते आहे sp2. या ठिकाणी sp2 हायब्रिडायझेशन आहे. दोन पॉइंट्स या ठिकाणी आपल्या लक्षात द्यायचे की कार्बनचं नेचर काय आहे, तो अलायलिक आहे, तो बेन्झाइलिक आहे का तो विनायलिक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हायब्रिडायझेशन. पुन्हा एकदा सांगतो, अलायलिक कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर जो कार्बन येतो त्याला आपण अलायलिक म्हणतो. त्या कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर तो प्रकार झाला अलायलिक हॅलाइड, त्याचं हायब्रिडायझेशन झालं sp3. दुसरा जो टाइप आहे तो बेन्झाइलिक. अरोमॅटिक रिंग नंतर किंवा बेन्झीन रिंग नंतर जो नेक्स्ट कार्बन येतो त्याला बेन्झाइलिक म्हणतात. त्याला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला बेन्झाइलिक म्हणतात, त्याचंही हायब्रिडायझेशन sp3 आहे. नेक्स्ट विनायलिक. विनायलिक म्हणजे काय की कार्बन कार्बन डबल बॉन्डचा जो कार्बन आहे त्याला विनायलिक म्हणतात. त्याला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला विनायलिक हॅलाइड्स असं म्हटलं जातं. आणि इथं हायब्रिडायझेशन चेंज होतं, ते येतं sp2. म्हणजे तुम्ही टेबल करू शकता sp3 चे कोण आहे, sp2 चे कोण आहे. तर sp3 चे दोन झाले, अलायलिक आणि बेन्झाइलिक. sp2 मध्ये पहिला आला विनायलिक. कसा ओळखायचा, डबल बॉन्डचा कार्बन त्याला हॅलोजन अटॅच. पुढे आहे हॅलो अल्काइन. आता या ठिकाणी अल्काइन जर आपण घेतला, अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, त्याला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला हॅलो अल्काइन असं म्हणतात. या ठिकाणी हायब्रिडायझेशन जे आहे ते sp. कार्बन जे आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp आहे. हा एक sp चा प्रकार आहे. sp हायब्रिडायझेशन हॅलो अल्काइन जो आहे त्यामध्ये जो कार्बन आहे तो sp हायब्रिडाइज आहे. त्यानंतर पुढचा जो आहे टाईप त्याला अरिल हॅलाइड असं म्हणतात किंवा हॅलो अरेन्स म्हणतात. मी अगोदर सांगितलं अरेनचा अर्थ अरोमॅटिक होतो. अरोमॅटिकच्या हायड्रोजन रिप्लेस करून जर तिथं हॅलोजन टाकला तर त्याला हॅलो अरेन्स असं म्हणतात. ते आपण पूर्वी क्लासिफिकेशन मध्ये बघितलेलं आहे. आता हॅलो अरेन्स म्हणजे काय किंवा अरिल हॅलाइड्स म्हणजे काय की अरोमॅटिक रिंगचा कार्बन जो आहे, डायरेक्ट अरोमॅटिक रिंगचा कार्बन, त्याचा हायड्रोजन
जर आपण हॅलोजनने रिप्लेस केला तर तो जो तयार होतो तो अरिल हॅलाइड किंवा त्याला हॅलोएरेन्स म्हणतात. इथेही हायब्रिडायझेशन जे येतं ते येतं sp2 आहे. म्हणजे sp3 चे 2 टाईप झाले आणि sp2 चे 2 टाईप झाले. sp3 मध्ये अलायलिक येतो, बेन्झायलिक येतो. sp2 मध्ये विनायलिक आणि अरिल किंवा हॅलोएरेन्स येतात आणि sp मध्ये हॅलोअल्काइन. आपल्याला याच्यावर प्रश्न येतात, टाईप ओळखता येतो. टाईप ओळखण्यासाठी आपल्याला हे समजलं पाहिजे, अलायलिक कार्बन कुठला, विनायलिक ओळखता आला पाहिजे, बेन्झायलिक ओळखता आला पाहिजे आणि हॅलोएरेन्स त्या ठिकाणी ओळखता आला पाहिजे. तर हा जो पार्ट आहे क्लासिफिकेशनचा तर या ठिकाणी संपतोय. त्यानंतर टॉपिक मध्ये पुढचा जो पार्ट दिलेला आहे तो दिलेला आहे आयपीसी नेमिंगचा. तर पुन्हा एकदा आपण झालेला जो भाग आहे तो पुन्हा एकदा रिपीट करू. सुरुवातीला आपण क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अगोदर हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन त्या ठिकाणी घेतली. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोकार्बनचा जर आपण हॅलोजनने रिप्लेस केला तर त्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन असे म्हणतात. त्याचं क्लासिफिकेशन आपण बघितलं. पहिलं जे क्लासिफिकेशन ते आहे ते हायड्रोकार्बन स्केलेटन. हायड्रोकार्बन कुठला वापरला, जर अल्केन वापरला तर त्याला हॅलो अल्केन्स म्हणतात. अल्केनचा हायड्रोजन काढला, हॅलोजन रिप्लेस केला, हॅलो अल्केन्स तयार झाला. अल्किनचा जर काढला, हायड्रोजन काढला, हॅलोजन रिप्लेस केला तर त्याला आपण हॅलो अल्किन्स म्हणतो. अल्काइन्स हॅलो अल्काइन्स आहे आणि हॅलो एरिन्स. एरिन्स म्हणजे काय, अरोमॅटिक कंपाऊंड. तर यामध्ये अरोमॅटिक कंपाऊंडचा हायड्रोजन जर आपण रिप्लेस केला हॅलोजन तर तो जो कंपाऊंड तयार त्याला हॅलो एरिन्स म्हणतात. आपल्याला दोनच कंपाऊंडचा या ठिकाणी स्टडी आहे तो म्हणजे हॅलो अल्केन्स आणि हॅलो एरिन्स. हे झालं पहिलं क्लासिफिकेशन. त्यानंतर इथं दिलेले हॅलो अल्केन्स, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन आणि हॅलो एरिन्स. त्यानंतर दुसरं जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे ते आहे नंबर ऑफ हॅलोजन ॲटम किती आहे त्या कंपाऊंड मध्ये, डेरिव्हेटिव्ह मध्ये नंबर ऑफ हॅलोजन ॲटम किती आहे. जर एक असेल तर त्याला आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असे म्हणतो आणि आपल्याला तो जास्त कॉन्सन्ट्रेट करायचा कारण त्याचा स्टडी आपल्याला आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हलाच अल्किल हॅलाइड हा शब्द वापरलेला आहे. मग जर एक हॅलोजन ॲटम असेल तर त्याला आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. दोन असेल तर त्याला आपण डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. तीन असेल तर त्याला आपण ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, डाय हॅलोजन मध्ये त्याला डायहॅलाइड्स जे आहे त्याला डायहॅलाइड्स दोन प्रकार आहे. एकाच कार्बनवर दोन हॅलोजन आहेत का, दोन वेगवेगळ्या कार्बनवर आहेत. जर एकाच कार्बनवर दोन हॅलोजन असतील तर त्याला जेमिनल म्हणतात. दोन वेगवेगळ्या कार्बनवर असेल तर त्याला व्हेसिनल म्हणतात. त्यानंतर ट्राय हॅलोजन तीन असेल तर ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. त्यानंतर आपला जो टॉपिकचा जो मेन पार्ट आहे तो म्हणजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हला त्यांनी शब्द वापरले तर अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स म्हणजे काय की अल्केनचा एक हायड्रोजन जर आपण रिप्लेस केला हायड्रोजन त्याचे कंपाऊंड तयार होतं, त्याला हॅलो अल्केन्स असं म्हणतात किंवा त्याला अल्किल हॅलाइड असं म्हणतात. अल्केनचा फॉर्म्युला आहे RH. एच रिप्लेस करायचा, हॅलोजनने एच केला, एक्स आला, रिप्लेस झाला, तो जो कंपाऊंड तयार झाला तो अल्किल हॅलाइड. आणि अल्किल हॅलाइडचा जो जनरल फॉर्म्युला जो येतो तो RX. मग हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन, पहिलं जे क्लासिफिकेशन जे दिलेलं आहे ते आहे दोन प्रकार दिलेले क्लासिफिकेशनचे. पहिलं जे क्लासिफिकेशन जे दिलेलं आहे ते हायब्रिडायझेशन वरून, कार्बनच्या स्केलेटन वरून. कार्बन कसा येतो, कार्बन जर प्रायमरी असेल तर त्याला प्रायमरी अल्किल हॅलाइड, कार्बन जर सेकंडरी असेल तर त्याला सेकंडरी अल्किल हॅलाइड, आणि कार्बन जर टर्शियरी असेल तर त्याला टर्शियरी अल्किल हॅलाइड असं म्हणतात. हे स्ट्रक्चर महत्वाचे आहे. प्रायमरी ओळखायचं कसं, CH2X, सेकंडरी CHX, टर्शियरी CX, त्याला इतर 3 कार्बन. हेच स्ट्रक्चर महत्वाचे आहे. त्याच्यानंतर
दुसरं जे क्लासिफिकेशन दिलेलं ते हायब्रिडायझेशन करून, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. हायब्रिडायझेशन प्रकार पडतात अलायलिक, बेन्झायलिक, विनायलिक आणि हॅलो ॲरेन्स आणि हॅलो अल्काय. मग अलायलिकच्या अगोदर आपल्याला अलायलिक कार्बन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर जो कार्बन त्याला अलायलिक कार्बन असं म्हणतात. मग त्यामध्ये अलायलिक त्या त्या का असं जर कंपाऊंड असेल तर त्याला अलायलिक हॅलाइड्स असं म्हणतात. सो कार्बन नेक्स्ट टू डबल बॉन्डचा जो कार्बन येतो त्याला अलायलिक म्हणतात. त्याला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला अलायलिक कार्बन असं म्हणलं जातं. हायब्रिडायझेशन जे आहे ते sp3च आहे. नेक्स्ट बेन्झायलिक. बेन्झायलिक म्हणजे बेन्झिन रिंग नंतर जो कार्बन येतो त्याला बेन्झायलिक म्हणतात. त्यामध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3च आहे. नेक्स्ट विनायलिक. विनायलिक म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डचा जो कार्बन आहे त्या कार्बनला विनायलिक म्हणतात. अशा कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला आपण विनायलिक हॅलाइड्स असं म्हणतो. नंतर त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन चेंज होतं, ते sp2 येतं. नंतर हॅलो अल्काईन म्हणजे अल्काईन मधल्या कार्बनला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा जो कार्बन आहे त्याला जर हॅलोजन अटॅच असेल तर तो हॅलो अल्काईनचा टाईप आला आणि त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन जे आहे ते sp येतं. त्यानंतर हॅलो आयन्स. आयनचा अर्थ अरोमॅटिक रिंग, अरोमॅटिक कंपाऊंड. अरोमॅटिकचा जर हॅलोजन कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्या प्रकाराला म्हणतात अरिल हॅलाइड किंवा हॅलो आयन्स. तर या ठिकाणी सुद्धा हायब्रिडायझेशन जे आहे ते आहे sp2. आपण जर टेबल जर केला तर sp3 चे 2 येतील अलायलिक, बेन्झायलिक. sp2 चे 2 येतील विनायलिक आणि हॅलो आयन्स आणि sp चा एकच येतो हॅलो अल्काय. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, टॉपिकचा आपला पहिला पार्ट जो आहे तो संपला होता. त्यामध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह याचं क्लासिफिकेशन शिकलेलो आहोत. आता पुढचा जो महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे आयुपीएससी नेमिंग ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचं आयुपीएससी नेम कशा पद्धतीने दिलं जातं. आपल्याला माहिती आहे की कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला 2 प्रकारचे नेम्स असतात. त्याला आपण कॉमन नेम आणि आयुपीएससी नेम असं म्हणतो. आपल्या दृष्टीने आयुपीएससी नेम महत्वाचे आहे कारण परीक्षेमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आयुपीएससी नेम्स विचारतात. मग आपल्याला माहिती आहे की आयुपीएससी नेम ऑर्गॅनिक कंपाऊंडला देताना आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतात. जे आपण इयत्ता 11वीच्या टेक्स्ट ऑर्गॅनिक मध्ये शिकलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेलं आहे. वेगवेगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यांचे कॉमन नेम आणि आयुपीएससी नेम्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे जे आयुपीएससी नेम जे आहे ते रूल फॉलो करून त्या ठिकाणी त्यांना नेम जे आहे ते नेम दिलेले. पहा, तर त्यांनी काय सांगितलंय की कॉमन नेम कुठल्याही अल्किल हॅलाइडचं कॉमन नेम देताना अगोदर अल्किल ग्रुप येतो आणि नंतर त्या हॅलोजनचं नाव येतं किंवा त्या हॅलाइडचं नाव येतं. ही एक सिक्वेन्स आहे कॉमन नेमची. आपल्याला कॉमन नेम पेक्षा आयुपीएससी नेमिंग महत्वाचे, पण कॉमन नेम पण कसे देतात हे आपल्याला माहिती पाहिजे कारण रिएक्शन मध्ये बरेच कधी कधी कॉमन नेम वापरले जातात. तर अल्किल हॅलाइडचे कॉमन नेमचा जो नियम त्यांनी सांगितला, जो रूल आहे तो रूल आहे अल्किल हॅलाइडचं नाव आणि ते अल्किल ग्रुपचं नाव आणि त्यानंतर हॅलोजन किंवा हॅलाइडचं नाव त्या ठिकाणी येतं. फॉर एक्झाम्पल, आपण मिथेन घेतला, मिथेन पासून मिथाईल तयार केला. मिथाईल जो आहे तो अल्किल ग्रुप आहे आणि त्याला जर CH3I असेल म्हणजे CH3I म्हणजे मिथिलला जर आयोडाईड अटॅच असेल तर त्याचं नाव होईल मिथाईल आयोडाईड. समजा आपण इथाईल घेतला CH3CH2, त्याला जर Cl अटॅच असेल
तर त्याचं कॉमन नेम होईल इथाइल क्लोराइड. इथाइल क्लोराइड, इथाइल ब्रोमाइड. समजा प्रोपाइल घेतला. प्रोपाइल म्हणजे 3 कार्बन CH3 CH2 CH2 प्रोपाइल. त्या प्रोपाइलला जर आयोडीन अटॅच असेल तर प्रोपाइल क्लोराइड. तर अशा पद्धतीने हे झाले कॉमन नेम. कॉमन नेम साठी रूल. त्या अल्किल ग्रुपचं नाव फॉलोड बाय नेम ऑफ हॅलोजन ऍज अ हलाइड. ऍज अ हलाइड म्हटलेलं आहे, म्हणजे आयोडाईड, क्लोरीन वगैरे नाही, क्लोरीन नाही, ब्रोमिन नाही, क्लोराइड, आयोडाईड या पद्धतीने. मिथाइल आयोडाईड, इथाइल आयोडाईड, प्रोपाइल आयोडाईड या पद्धतीने. परंतु आपल्याला जास्तीत जास्त लक्षात जे ठेवायचे ते म्हणजे आयपीसी नेम्स, कारण त्याच्यावर प्रश्न. तर पहा त्यांनी सांगितलंय की 11वीच्या टॉपिक मध्ये चॅप्टर नंबर 14 मध्ये तुम्हाला आयपीसी नियमचे रूल्स या ठिकाणी दिलेले आहेत, या ठिकाणी दिलेले नाही. पण तरी आयपीसी रूल्स काय आहे आणि कशा पद्धतीने आयपीसी नेम त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं होतं इथं टेबलमध्ये नेम दिलेले आहे. तर ते नेम कशा पद्धतीने दिले, त्यासाठी काय रूल्स आहे, नियम काय आहे ते आपण बघायचे आहे. बर, आता त्यांनी सांगितलं या ठिकाणी की यासाठी तुम्ही 11वीचं जे आयपीएससीचे नॉमिनिक्लेचर साठी जे नियम्स आहेत त्यासाठी तुम्ही 11वीचे पुस्तक वापरू शकता. परंतु आयपीएससी नेम्स हे जे रूल्स आहेत बऱ्याच ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या आयपीएससी साठी जे रूल्स आहेत ते कॉमन असतात, त्याच्यात काय एवढासा बदल नसतो. मग आता काय कॉमन नियम्स आहे. पहिला नियम आपल्याला सगळ्यात माहित आहे की कार्बनची लॉंग चेन सिलेक्ट करा. हे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्या स्ट्रक्चर मध्ये कार्बनची लॉंग चेन सिलेक्ट करायची असते. पण सिलेक्ट केल्यामध्ये आपला फंक्शनल ग्रुप असला पाहिजे. सो सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. हा पहिला रूल, लॉंग चेन सिलेक्ट करायची. दुसरा रूल जो आहे तो असतो नंबरिंग करायचा. मग नंबरिंग साठी त्यांनी काय सांगितलंय की ज्या कार्बनला आपला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला नंबरिंग करताना कमीत कमी नंबर आला पाहिजे, लोएस्ट लोकेंट आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग करायची. मग आपल्याला आपण जी कार्बनची चेन सिलेक्ट केलेली आहे तिला नंबरिंग करताना आपण दोन्ही बाजूनी नंबरिंग करून बघायची. आणि ज्या बाजूने आपल्या कार्बनला जिथं हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनला ज्या बाजूने कमीत कमी नंबर येईल त्या बाजूने आपल्या नंबरिंगला सुरुवात करायची. हा झाला दुसरा रूल. काय सांगतो की नंबरिंग करताना ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही या बाजूने नंबरिंग सुरू केली, 4 नंबरच्या कार्बनवर हॅलोजन आहे, या बाजूने जर नंबरिंग सुरू केली तर त्या कार्बनला 4 नंबर येतो. परंतु या बाजूने जर नंबरिंग सुरू केली तर 1 नंबरच्या कार्बन त्या कार्बनला 1 नंबर येतो. मग 4 आणि 1 मध्ये 1 हा कमीत कमी नंबर आहे, म्हणून आपल्या नंबरिंग या बाजूने सुरुवात करतात, या बाजूने नाही. कारण या बाजूने सुरुवात केल्यानंतर कार्बनचा लोकेंट आला 1 आणि या बाजूने सुरुवात केल्यानंतर कार्बनचा लोकेंट 4 येतो. तर अशा पद्धतीने हा दुसरा नियम हा महत्वाचा आहे की नंबरिंग महत्वाची. नंबरिंग करताना आपल्याला ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच हॅलोजन, ठीक आहे, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनचा कमीत कमी नंबर आला पाहिजे, लोएस्ट लोकेंट आला पाहिजे. तिसरं, आता आपल्याला नाव द्यायचं. मग आता जे आपण कार्बनची चेन जी सिलेक्ट केलेली आहे त्या अल्केनचं नाव आपल्याला माहित पाहिजे. समजा त्यामध्ये एकूण 3 कार्बन असेल तर आपण त्याला प्रोपेन म्हणतो, 2 असेल तर इथेन म्हणतो, 4 असेल तर ब्युटेन म्हणतो. मग तो अल्केन कुठला आहे तो शोधायचा आहे आणि त्या अल्केनच्या नावापुढं आपल्याला हॅलोजनचं नाव त्या ठिकाणी लिहायचंय. पण लिहिताना नाव कसं सांगितलंय, अल्किल हॅलाइड्स नेम ऍज हॅलो अल्केन्स. तुम्ही जर आपण कॉमन नेम जर बघितलं तर कॉमन नेम मध्ये हॅलोजनला त्यांनी हॅलाइड म्हणलं, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड, फ्लोराइड इट इज. परंतु आयपीएससीला शब्द वापरला त्यांनी हॅलो. मग हॅलो म्हणल्यानंतर क्लोरो, ब्रोमो, आयोडो,
फ्लोरो आणि पुढे शब्द येईल अल्केनचा. मग समजा तुमचे 3 कार्बन आहेत तर मग क्लोरोप्रोपेन, क्लोरो ब्युटेन, क्लोरोपेंटेन या पद्धतीने. हा या पद्धतीने त्याचं नाव पूर्ण होतं. हा झाला नियम. परंतु जर हॅलोजन व्यतिरिक्त जर अल्किल ग्रुप त्या स्ट्रक्चर मध्ये जर असेल तर त्या अल्किल ग्रुपला आपल्याला प्रॉपर नंबर घेऊन ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून ते पण त्यांचंही नाव अगोदर आपल्याला लिहावं लागतं. हा एक खूप महत्वाचा नियम की जर अल्किल ग्रुप हॅलोजन तर आहे पण त्या व्यतिरिक्त अल्किल ग्रुप पण आहे, मग आपल्याला त्या नंबरिंग करताना जो अल्किल ग्रुपचा जो नंबर आलेला आहे तो घेऊन आणि अल्किल ग्रुपला ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून लक्षात ठेवा, सबस्टिट्यूएंटचं नाव अगोदर नंतर फंक्शन ग्रुपचं नाव अगोदर येतं. मग त्या पद्धतीने आपल्याला सबस्टिट्यूएंट अल्किल ग्रुपचं सबस्टिट्यूएंट त्याचा प्रॉपर नंबर घेऊन ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून त्याचं नाव लिहायचं आणि पूर्ण त्या कंपाऊंडचं त्या ठिकाणी नाव लिहायचं. आपण काही उदाहरण या ठिकाणी बघू चार्ट मधले. हा आता पहिला जो फॉर्म्युला दिलेला आहे तो आहे CH2Cl2. त्याचं कॉमन नेम आहे मिथिलीन क्लोराइड आणि IUPAC नेम जे म्हणलेलं आहे ते म्हणले डायक्लोरोमिथेन. सरळ मिथेन का म्हणलं, कारण त्याचा जो पॅरेंट अल्केन जो आहे तो मिथेन एकच कार्बन आहे आणि त्याला 4 हायड्रोजन म्हणून तो मिथेन होता. त्याच्यातले 2 हायड्रोजन काढले आणि 2 Cl2 जोडलेले आहे म्हणून पॅरेंट अल्केन जो झाला तो मिथेन झाला. त्यानंतर किती क्लोरीन आहे, 2 आहे म्हणून प्रिफिक्स काय वापरलं, डाय. प्रिफिक्स पण वापरावं लागतात आपल्याला, डाय ट्राय टेट्रा etc. त्याच्यानंतर जर 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप असेल तर तुम्हाला अल्फाबेटिकलचा रूल वापरायचा. अल्फाबेटिकली त्यांची नावं घ्यायची. समजा एक मिथिल असेल आणि एक इथिल असेल तर अल्फाबेटिकली अगोदर इथिल येईल आणि नंतर नाव त्याचं मिथिल आणि मग पूर्ण नाव. म्हणजे हे जे काही कॉमन नेम जे 11वीला त्यांनी सांगितले पुस्तकामध्ये आहेत तेच आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचे. प्रिफिक्स वापरायची डाय ट्राय, अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायची. दुसरं स्ट्रक्चर CH3CH2Br, कॉमन नेम इथाईल, कारण इथेन होता तो, त्याच्यात इथेन म्हणजे CH3CH3 त्याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला तो झाला CH3CH2, त्याचं नाव इथाईल आणि तिथं ब्रोमाईड आलेला आहे म्हणजे इथाईल ब्रोमाइड, हलाइड वापरला हलाइड. परंतु IUPAC नेम मध्ये काय नाव सांगितलं, नाव कसं तयार करायचं, हॅलो अल्केन. हॅलो म्हणजे ते हॅलोजनचं नाव आपल्याला हॅलो फॉर्म मध्ये द्यायचं, इथं होतं ब्रोमिन, तो झाला ब्रोमो आणि किती कार्बन आहे 2 म्हणून ते तो आला ब्रोमो इथेन. नंबरिंग करा किंवा करू. त्यानंतर तिसरं जे आहे CH3CH, जर आपण स्ट्रक्चर जर एक्सपांड केलं, व्यवस्थित जर लिहिलं तर CH जो आहे त्या CH ला Cl अटॅच आहे आणि याचं जे कॉमन नेम जो झाला आणि तो आयसो फॉर्म मध्ये आहे, CH आहे म्हणजे आयसो फॉर्म मध्ये, त्याला आयसोप्रोपाईल आणि कार्बन किती 1 2 3 फॉर्म आहे आयसो